गुड मॉर्निंग मंडळी. तर आम्ही VITसाठी हॅकथॉनसाठी एक प्रोजेक्ट तयार केला होता. तो असा आहे की फॉर्म फ्युजन नावाचा प्लॅटफॉर्म आम्ही तयार केला होता. यामध्ये आम्ही स्मार्ट इरिगेशन सिस्टीम, वेदर बेस्ड क्रॉप ॲडवायझरी आणि प्लॅन डॉक्टर म्हणून एक AI मॉडेल डेव्हलप केलं होतं. त्यामध्ये प्लांट डिसीज प्रिडिक्टर व्हेन अपलोड अ फार्मर फोटो ऑफ दॅट डिसीज, म्हणजेच जर पानाचे फोटो काढून जर शेतकऱ्याने टाकलं तर ही कीड कोणत्या प्रकारची आहे, कोणत्या कीटकामुळे झाली आणि ह्यासाठी कोणते पेस्टिसाईड सजेस्ट म्हणजे स्प्रे करायचं, हे सगळं आम्ही आमच्या AI मॉडेल थ्रू शेतकऱ्यांना गाईड करू आणि त्यांचा इफेक्टिव्ह असं त्यांच्या किडीवर आम्ही त्यांना प्रोजेक्ट सजेस्ट करून देऊ. त्यासाठी सुटेबल पेस्टिसाइड और एनी मेडिसिन विच कॅन क्युअर दॅट पर्टिक्युलर डिसीज असा आम्ही प्लॅटफॉर्म तयार केला आहे. तर ह्याची ब्रीफ आयडिया ह्या फर्स्ट स्लाईडमध्ये आहे. तुम्ही वाचू शकता. थोडक्यात मी सांगतो. ॲग्रिकल्चर फेस मेजर चॅलेंजेस ते तर आपल्याला माहिती आहेत कोणते कोणते आहेत. मॅन्युअली सगळं करावं लागते. स्मार्ट इरिगेशन हे आम्ही ऑटोमॅटिक करू आणि हे आम्ही सगळं द सिस्टम यूज AI vision model Gemini API to analyze plant leaves and detect disease. Farmer can upload plant leaf image वेब और आवर मोबाईल इंटरफेस. हे तर मी सांगितल्याप्रमाणेच. तर आमचं प्लॅटफॉर्म कसं मदत करतं, सजेस्ट पेस्टिसाइड और फर्टिलायझर, आयडेंटिफिकेशन ऑफ इन्सेक्ट और पेस्ट कॉजिंग द डिसीज. आम्ही नुसतं ह्या साठी म्हणजे आम्ही रूट कॉज शेतकऱ्यांना सांगू की ह्या कीटकामुळे हे झाले आणि भविष्यामध्ये अशी होऊ नये म्हणून त्यांना काय काळजी घेतली पाहिजे हे आम्ही रूट कॉजसहित त्यांना ट्रीट करू. नॉट ओनली प्रिव्हेन्शन, इट कॅन ॲनालाइज रूट कॉज अँड क्युअर द प्लांट डिसीज. our AI model which is called plant doctor. आणि सोल्युशन फॉर न्यूट्रिशन इम्बॅलन्स म्हणजे एक्स्ट्रा युरिया झाला, नायट्रोजन झालं, त्यासाठी आम्ही हायड्रोमीटर आमच्या IoT सेन्सरमध्ये इंटिग्रेट केलं आहे. आणि प्रिव्हेन्शन ॲडवाईस एन्व्हायरमेंटल युसेस सच ॲज ॲसिड रेन जरी येत असली हे पण सांगू. आम्ही वेदर API यूज करायचं त्यासाठी. ॲसिड रेन हा पाऊस येणार आहे की नाही. सिस्टम IoT सेन्सर टू मॉनिटर सॉईल मॉइश्चर, टेम्परेचर अँड ह्युमिडिटी. तेच आम्ही DSTL वापरले आहे ह्युमिडिटी आणि टेम्परेचर मोजायला. आणि सॉईल मॉइश्चर सेन्सर पण आहे आमच्याकडे. आणि ESP32ला हे सर्व कंबाईन करून लाईव्ह डाटा आपल्या वेबसाईटला देतं आहे. आणि रिअल टाईम मॉनिटरिंग करू शकतो आपण आपल्या क्रॉपची, तिथे सॉईल मॉइश्चर आहे काय आणि कधी मोटर चालू करायची, बंद करायची, हे सगळं आम्ही गाईड करू. ऑल इन वन प्लॅटफॉर्म. सगळं शेतकऱ्यांचं सगळं 90% इश्यू आम्ही शेतकऱ्याचे प्रॉब्लेम आमचा फार्म फ्युजन या प्लॅटफॉर्म थ्रू सॉल्व करू. जर रेन एक्सपेक्टेड असेल तर इरिगेशन डिले करायचं, टू अवॉइड अननेसेसरी वॉटर वेस्टेज, हे तर बेसिक माहिती असते. सिस्टम प्रोव्हाइड वेदर बेस्ड क्रॉप ॲडवायझरी, म्हणजे या सीझनला हे क्रॉप घ्या, आपल्या रिजनमध्ये हे क्रॉप घेतले जाते. आम्ही टेवली APIचा यूज करून सर्च करून आणि आम्ही हे शेतकऱ्यांना सांगू की कोणते पीक तुमच्या भागामध्ये घेतले जाते आणि कशा प्रमाणात होते आणि काही युनिक करत असेल तर कोणतं पीक सुटेबल आहे,
कोणत्या वेदरला आणि हिस्टॉरिकल पॅटर्न ॲनालाइज करून हे सगळं आम्ही सांगणार आहोत. म्हणजे हे तर तुम्हाला ब्रीफ आयडिया आली असेल की आमचं हे काय, हा प्रोजेक्ट काय. तर आता थोडं डिटेलमध्ये प्रोजेक्ट सांगतो. हे ॲग्रिकल्चर चॅलेंजेस आणि आमचं फार्म फ्युजन स्मार्ट ॲग्रिकल्चर प्लॅटफॉर्म हे कसं मदत करतं. आता चॅलेंजेस बघू एक एक. तुम्हाला बेसिकली वाचून दाखवू पटपट. लेट डिटेक्शन ऑफ क्रॉप डिसिजेस हे तर माहीत आहे. मग त्यामुळे लेट डिटेक्शन जर झालं तर आणखीन जास्त प्रमाणावर आणि जास्त स्ट्रॉंग फर्टिलायझर किंवा जास्त प्रमाणात स्प्रे करावं लागतं. त्यामुळे शेतकऱ्याचा पण खर्च वाढतो जर लेट डिटेक्शन झालं तर. आणि आपल्या शरीरासाठी पण हार्मफुल आहे. ते आपल्या पिकावर स्टोर राहतं जास्त वेळ, जेणेकरून कॅन्सर पण होऊ शकतो. हे खूप घातक असते फर्टिलायझर. मग हे आम्ही एकतर शेतकऱ्याचा पण फायदा होतो आणि ह्युमन बिईंगचा पण फायदा होतो, हेल्थचा. एक्सेस यूज ऑफ फर्टिलायझर आम्ही टाळू अर्ली डिटेक्शन करून डिसीजच्या. फार्मर लॅक ऑफ नॉलेज असते, ते कोणचं फर्टिलायझर घ्यायचं, काय घ्यायचं, कोणत्याला कोणचं इफेक्टिव्ह आहे. फार्मर काय करते सध्या, फोटो काढते आणि फर्टिलायझर शॉपवर जाते. तो बोलतो हे 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 आहे ना अशा प्रकार, आणि त्यानं जे फर्टिलायझर शॉपवाला देतं तेच यूज करतं. तेच आणखीन नाही झालं तर आणखीन परत एकदा डबल डोस देतो, आणखीन जास्त स्प्रे करा. मग हे सगळ्याची प्रोसेस थ्रू जावं लागतं फार्मरला, आणि त्यांचा खर्च, वेळ, टाईम सगळं वाया जातं. हे सगळं आम्ही सॉल्व करू आमच्या प्लॅटफॉर्मतून. एक्सेस इरिगेशन लिडिंग वॉटर वेस्टेज हे तर मी सांगितलंच तुम्हाला. लॅक ऑफ रिअल टाईम सॉईल मॉनिटरिंग. आता सॉईल मॉनिटरिंग, लॅक ऑफ रिअल टाईम म्हणजेच आता 6 महिन्याला तर आपला pH मोजला पाहिजे जमिनीचा, कसा आहे, किती आहे, कमीत कमी. आणि जर pH जास्त झाला, नॉर्मल जमिनीचा pH 8च्या दरम्यान असतो, योग्य जमिनीचा 8, 8.5. तर pH जास्त झाला जमिनीचा तर जमीन क्षारपट बनते. क्षारपट बनल्यामुळे त्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण वाढतं. कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण जर माझ्या मते 9000 ppm पेक्षा जर जास्त असलं तर त्याचं कोणतंही मॉलिक्यूल रिॲक्ट होत नाही. आणि मॉलिक्यूल रिॲक्ट होत नसल्यामुळे प्लांटला अमोनिया, नायट्रिक ऑक्साईड हे सगळे घटक कसे मिळणार. आणि जर जमीनचा pH जर कमी झाला, ॲसिडिक झाला, तर ॲसिडिक pH म्हणजे कोणतं पण मायक्रो ऑर्गॅनिझम तिथं जगू शकत नाही. 7% कमी झाला तर हे तुमचं जे किती पण शेणखत टाका, किती पण गांडूळ खत टाका, आणि हे मायक्रो ऑर्गॅनिझम हे फर्मेंटेड करतात तुमची जमीन, म्हणजे भुसभुशीत करतात. आणि तुम्ही खत टाकल्यावर हे pH इम्बॅलन्समुळे हे सगळं इफेक्टिव्हली होत नाही. जरी तुमच्या जमिनीचा pH जर कमी जास्त असेल तर तुम्ही हे चेक करून आणि आमच्या प्लॅटफॉर्म थ्रू आम्ही तुम्हाला ॲडवाईस देऊ. हा जमिनीचा 8.9 pH असेल तर कोणतं फर्टिलायझर आणायचं त्याचा pH कमी करायसाठी. ॲसिडिक असेल म्हणजे pH जर कमी असेल, ॲसिडिक असेल तर कोणतं फर्टिलायझर किंवा कोणतं सोल्युशन आहे स्प्रे करायचं की pH वाढावा आपल्या जमिनीचा, आणि मोर इफेक्टिव्हली पेशंटली आपलं जे फर्टिलायझर असतं ते रिॲक्ट होवं आणि आपलं प्रोडक्शन वाढावं हे शेतकऱ्यांचं. हेच नुसतं pHच्या ह्याच्यावरून एवढा होता. बोलायला पण किती पण येतं, पण आपल्याला टाईम लिमिटमध्ये व्हिडिओ बनवायचा आहे. तर हे झालं आपल्याला. आता दुसरा पॉईंट, अनसर्टनिटी अबाउट रेन अँड वेदर कंडिशन. आता अनसर्टनिटी अबाउट रेन अँड वेदर कंडिशन म्हणलं तर पाऊस कोणत्या भागातून येतो आहे, म्हणजे पूर्वेकडून येते की पश्चिमेकडून येते. आपला मान्सून 20 मेच्या आसपास पश्चिमेकडून येते, तो एकदम चांगला पाऊस असतो. जर
पूर्वेकडून आलं, म्हणजे जे तिकडचे चहाचे मळे आसामच्या तिकडच्यावरचं तिकडचं एक फंगस आहे. त्या फंगसचं नाव आहे बॅक्टेरियल बाईट. हे जर पूर्ण भारतभर पसरत, जर पूर्वेकडून पाऊस आला तर ते ह्याच्यामुळे आपल्या पिकाचं 10% नुकसान होतं पावसाच्या दिशेवरून नुसतं. आणि ते आपण त्यासाठी कोणता अँटीसेप्टिक स्प्रे वापरायचा, म्हणजे अगोदरच फवारणी करायची जर तो तिकडचं फंगस जर आला आपल्या पानावर हे झालं. आणि पिकाची कशी इम्युनिटी वाढवायची हे सगळं आम्ही आमच्या प्लॅटफॉर्म थ्रू सजेस्ट करू. आणि हे झालं नुसतं पावसाच्या दिशेवरून ती कॉपर ऑक्झी क्लोराईड चा स्प्रे करायचा, जेणेकरून हे आपलं जी बॅक्टेरियल बाईट आहे त्यासाठी एक अँटीसेप्टिक स्प्रे, अँटी इन्सेक्ट स्प्रे आहे. हे आपण शेतकऱ्यांना सजेस्ट करू की तुम्ही हे जा नुसतं पावसाच्या दिशेवरून. हे आम्ही पावसाची दिशा कसं कळणार, आम्हाला आमच्याकडे वेदर एपी आहे. म्हणजे कुठं कोणत्या भागामध्ये समुद्राचा कोणत्या ह्याच्यामध्ये कुठं कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला, हे सगळं आम्ही आमच्या ॲप थ्रू ॲनालाइज करू. वेदर एपी आहे थ्रू गुगल वेदर एपी आहे. त्यानुसार आम्ही शेतकऱ्यांना सांगू की ह्या दिशेने पाऊस येण्याची शक्यता आहे, तुमच्या ह्या रिजनला तुम्ही हे प्रिकॉशन घ्या आणि नुकसान कमी करा. नुकसान पण नुकसान कमी केले की आपल्याला प्रोडक्शन फायदा होतो शेतकऱ्याचा. आणि हे म्हणतात ना, प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर. मग तेच आता काय पावसाच्या दिशेवरून झालं. हे सॉईल मॉनिटरिंग सांगितलं तुम्हाला, pH बद्दल सांगितलं. मॅन्युअल इरिगेशन रिक्वायर टाईम अँड एफर्ट. आता मॅन्युअल इरिगेशन म्हणजे आता आपल्या भागामध्ये म्हणजे खेडोपाडी तर शेतकऱ्याची जी 3 फेज लाईट असते, म्हणजे 220पेक्षा जेवढे व्होल्टेज आहे, 400 वोल्ट 300 वोल्ट म्हणा, ते 3 फेज लाईट असते. ते 3 फेज लाईट दिवसात तर काही सोडत नाहीत, म्हणजे जे महावितरणवाले आहेत MSCDC वाले, ते संध्याकाळी म्हणजेच रात्री, मध्यरात्री 2 वाजता 4 वाजता. मग ह्यामुळे शेतकऱ्यांना जावं लागतं, मोटर पंप ऑन करावं लागतं. मग रात्री शेतकऱ्यांना तिथं जाऊन पंप ऑन करावं लागतं. मग हे आम्ही आमच्या IoT सेन्सर वापरून GIS जिओ स्टेशनरी सिम आम्ही त्या स्टार्टरमध्ये इंटिग्रेट करून आम्ही इथूनच आपल्या ॲप थ्रू ऑन अप करू शकतो. मोटरचं जे बटन आहे ते आम्ही शेतकऱ्यांचं मॅन्युअल इरिगेशन जे करतात ते आम्ही ऑटोमॅटिक करू, आणि जेणेकरून शेतकऱ्यांची काम करण्याची पेशन्सी वाढेल, रात्री झोप मोड होऊ नये, हे आम्ही करू. लिमिटेड ॲक्सेस टू टाईम ॲग्रिकल्चर एक्सपर्ट्स गायडन्स. म्हणजे शेतकऱ्यांना कुठं रिसर्च करायचं, यूट्यूब व्हिडिओ बघण्यात हे आहे, हे सगळं ह्यांना भेटतं. पण आम्ही आमच्या प्लॅटफॉर्म थ्रू देऊ ना. शेतकरी आता किती यूट्यूब व्हिडिओ बघलं, काय बघल, किती ChatGPTला विचारलं, किती, आणि तीच किती टक्के शेतकऱ्यांना माहीत आहे कोणता व्हिडिओ बघायचा, कोणतं हे करायचं. आणि ChatGPT आता हे सध्या शेतकरी वापरत आहेत, पण किती टक्के शेतकऱ्यांना माहीत आहे की तीच हिस्ट्री खोलायची, म्हणजे आपण जे प्रिव्हियस चार्ट केलं होतं त्या ह्याच्यामध्ये आपण टाकलं होतं डिसीज, मग तीच खोलून तेच हे करायचं, हे सगळं शेतकऱ्यांना माहीत नसतं. त्यामुळे सिम्पल आपला प्लॅटफॉर्म लॉग इन करायचं. मी तुम्हाला प्रोटोटाईप पण दाखवतो नंतर कसं अपलोड करायचं काय नाही. सिम्पल फोटो क्लिक करायचे, टाकायचे, मग त्यांना हे भेटणार, हा रोग झाला, ह्या कीटकामुळे झाला, हे पेस्टिसाईड वापरा, हे करा, संपलं. आणि वेदर बेस्ड क्रॉप ॲडवायझरी एक, कारण शेतकऱ्यांना माहीत राहत नाही की त्यांना, म्हणजे डाटा ड्रिव्हन त्यांच्याकडं डिसिजन सपोर्ट राहत नाही. म्हणजे आम्ही त्यांना डिसिजन घ्यायला मदत करू आमच्या प्लॅटफॉर्म थ्रू. शेतकऱ्यांकडे लॅक ऑफ नॉलेज असते. आता समजा आम्ही भविष्यामध्ये ह्याला काय करणार आहोत की फार्मरचं
जे फर्टिलायझर शॉप असतात त्यांना आम्ही इंटिग्रेट करू ह्यामध्ये. कसं तर ॲमेझॉनची ई कॉमर्सची साईट असते, तसेच फर्टिलायझरची ई कॉमर्स साईट बनवू आम्ही. त्याच्यामध्ये त्यामध्ये शेतकरी पाहू शकतात की नियर बाय शॉपमध्ये कोणतं फर्टिलायझर अवेलेबल आहे ह्यासाठी. मग आपण शेतकरी जाऊन घेऊ शकतात. आणि कोणतं बाय केलं, कोणतं फर्टिलायझर आपल्या ह्याच्यात जास्त हे चाललं आहे, कोणतं बियाणं जास्त प्रमाणात आपल्या एरियामध्ये चालले, हे सगळं जे फर्टिलायझर शॉपचा डाटा, बियाण्याचा डाटा, कोणचं बियाणे घेऊन चालले, पपईचं 15 नंबरचं बी ह्या एरियामध्ये ह्या वेदरला सुटेबल व्हायले, हे सगळं डाटा आमच्याकडे असणार. आणि त्यानुसार आम्ही अदर शेतकऱ्यांना पण सजेस्ट करू की हे बियाणं तुमच्या ह्या भागामध्ये योग्य सुटेबल वातावरण नुसार ॲडजस्ट व्हायले. म्हणून आम्ही सगळ्या शेतकऱ्यांची मदत करणार आहोत ह्या पुढे फ्युचर स्कोप. म्हणजे हा कसा आमच्याकडे डाटा येईल, हे बियाणं हा डाटा आम्हाला ई कॉमर्स प्लॅटफॉर्म बनवावा लागतो फर्टिलायझर शॉपसाठी. आणि फर्टिलायझर शॉपने जे बाय करायले, जे ऑदर शेतकरी बाय करायले, आणि जे शेतकऱ्यांना लॅक ऑफ नॉलेज आहे की काय म्हणजे कोणतं बियाणं वापरायचं काय नाही, हे सगळं आम्ही आमच्या प्लॅटफॉर्म थ्रू शेतकऱ्यांना कळवू. आता हे सगळं करणं शक्य आत्ता होत नाही, पण जरी आम्हाला हे स्टार्टअपमध्ये कन्वर्ट करायचं झालं ह्या प्रोजेक्टला, तर आम्ही हे करू. आणि हे झालं. आणि मार्केटला डिमांड का आहे, डिफिकल्टी इन प्रेडिक्ट क्रॉप. आता मार्केटच्या डिमांडवर बोलायचं गेलं तर, आणि शेतकऱ्याचं जे उत्पन्न आहे, मला शेतकऱ्यांना नॉलेज राहत नाही. तर कारला 100 रुपये किलो 12 महिने विकते. किती टक्के शेतकरी 100 रुपये किलो, 80 रुपये ॲटलीस्ट 70-80 रुपये तर फिक्सच विकते. किती शेतकरी कारल्याची शेती करतेच, 12 महिने पीक चालू आहे कारल्याचं, सगळी डिमांड असते. 8 रुपये खर्च येते एका किलोला शेतकऱ्यांना बनवायला, आणि तेच 80 रुपये किलो विकले, म्हणजे जवळपास 10 पट पैसे मिळाले. हे लॅक ऑफ नॉलेज असते शेतकऱ्यांना की कोणतं पीक घ्यावं काय. हे सगळं कोण गाईड करणं शेतकऱ्यांना, हे आमचा प्लॅटफॉर्म. आता कोणतं पीक कधी घ्यायचं, कसं घ्यायचं, हे पण आम्ही त्यांना सजेस्ट करू. म्हणजे आता शेतकऱ्यांना हेच आमचं आहे ना, म्हणजे वेदर सजेस्ट बेस्ट क्रॉप फॉर रिजन अँड सीझन. म्हणजेच शेतकऱ्यांना माहीत राहत नाही, रोजगारी भेटत नाहीत, असे ही जी मी एक प्रॉब्लेम आहे. ही रोजगारी का भेटत नाहीत, त्यांना टेम्पररी काम दिल्यावर कोण काम करेल तुमच्याकडे. तुम्ही अशा प्रकारचे पीक घ्या ना, 1 महिना ह्याची हार्वेस्टिंग, 1 महिना त्याची हार्वेस्टिंग, म्हणजे 1 महिना टोमॅटोची हार्वेस्टिंग, मग 1 महिना द्राक्षाची हार्वेस्टिंग, मग पेरूची हार्वेस्टिंग, मग एप्रिल मेमध्ये डाळिंबची हार्वेस्टिंग, मग जून जुलैच्या ह्याच्यामध्ये पपईचं पीक. असे जर तुम्ही व्यवस्थित पीक घेतला तर रोजगारांना काम राहते 12 महिने, आणि तुम्ही रोजगारी जे मिळत नाही शेतकऱ्याचा, हा मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो हा. आणि तुम्हाला सांगतो, माझ्या मतेनं सप्टेंबर ते डिसेंबर जुलै हे बाजारामध्ये फळाची एवढी डिमांड असते, तिथं फळ येत नाही. त्या कालावधीमुळे आपण जर पपई घेतली, पपई नसते तेवढ्या प्रमाणामध्ये मार्केटला. तुम्ही हे जर घेतलं त्या कालावधीमध्ये पपईचं पीक, तर तुम्हाला योग्य भाव कसा नाही मिळणार. समजा आता 8x5 जी 8×45 40 गुंठे, म्हणजे एक एकर. 1 एकरमध्ये 800 ते 700 झाडं पपईच्या आरामात बसतात. एक झाड 150 किलो उत्पन्न देतं. किती? 150 किलो पपई देतं. तर बघा, आणि एक झाड 150 किलो जरी दिलं तर एका झाडापासून 1,500 रुपयाचं उत्पन्न भेटतं. आणि 700-800 झाडं आहेत, तर किती होतं बघा. 1000चं झाड म्हणलं तर 15 लाख होईल. आणि 800 म्हणल्यास तुम्हाला
10 ते 12 लाखाचं उत्पन्न पपईच्या झाडापासून 1 एकरमध्ये 700-800 झाडापासून कुठेच गेलं नाही. 50,000 रुपयाच्या खर्चामध्ये 10 ते 12 लाखाचं उत्पन्न पपईच्या. आणि हे तुम्हाला शेतकऱ्यांना गायडन्स राहत नाही कुठलं आणि हे माहीत नाही. त्याच्यामुळे आम्ही हे सगळं शेतकऱ्यांना गाईड करू. आता इम्पोर्ट एक्सपोर्टवर तर बोलूच. तर आता हे राहिलं आपलं क्रॉप ॲडवायझरीचं तर मेजरली केले. आता हे आपलं इम्पोर्ट एक्सपोर्टवर बोलू, नंतर फर्टिलायझरवर पण बोलू. पण सध्या आता हे बघू आपलं फार्म फ्युजन स्मार्ट इरिगेशन प्लॅटफॉर्म. जर काय हे तर तुम्हाला माहितीच आहे, कळत असेल. PPTवर बोलतो मी. AI क्रॉप डिसीज डिटेक्शन हे तर फार्मर अपलोड इमेज जमिनी आयडेंटिफाईड रिकमेंडेड सुटेबल पेस्टिसाइड. IoT स्मार्ट इरिगेशन सिस्टीम. IoT स्मार्ट इरिगेशन सिस्टीम जी आहे ना, आता ह्याच्यामध्ये काय आम्ही सेन्सर मोड, सॉईल मॉइश्चर, टेम्परेचर, ह्युमिडिटी सेन्सर आणि सिस्टम सॉईल मॉइश्चर तुम्हाला pHचं सांगितलंच. आपलं pH आणि सॉईल मॉनिटरिंग होते आणि सॉईल मॉइश्चरनुसार आपलं इरिगेशन सिस्टीम ऑन ऑफ करायची. मोटर कमी झाली की सॉईल मॉइश्चर चालू करायचं. हे तर तुम्हाला सांगितलंच. सिस्टम रेकॉर्ड ऑटोमॅटिक इरिगेशन टायमिंग म्हणजे कधी तेच टायमिंग जेव्हा लाईट असते तेव्हा सॉईलचं कमी होतं, मॉइश्चर कमी होतं. आणि हे सगळं ऑटोमॅटिकली कसं करायचं ते पण सांगितलं तुम्हाला. वेदर बेस्ड इरिगेशन कंट्रोल हे सांगितलं. गुगल वेदर API यूज कसा करणार पावसाच्या दिशेसाठी त्याच्यासाठी हे पण सांगितलं. सिस्टम डिले इरिगेशन ही ट्रेन इज एक्सपेक्टेड ते तर लहान करायला आपण समजते की काय सुरू आहे. वेदर बेस्ड क्रॉप ॲडवायझरी ते तुम्हाला सांगितलं कोणत्या सीझनमध्ये काय पीक घ्यायचं. यूज हिस्टॉरिकल वेदर डाटा. ते वाचून दाखवण्यापेक्षा अगोदर आता माझ्या मते ह्युमिडिटीचं ह्याच्यावर सांगतो थोडं. किंवा नुसतं ह्युमिडिटी सेन्सर वापरून आपण काय करू शकतो माहीत आहे. आपल्या हवेमध्ये जर ह्युमिडिटीचे प्रमाण 45% असेल तर तेव्हा पेस्टिसाइड स्प्रे करायला काहीच हरकत नाही. कारण जेव्हा आपण भर उन्हामध्ये जर पेस्टिसाइड जर स्प्रे केला पिकावर ते किती लवकर हे होतं इव्हॅपोरेट होतं. जेणेकरून मराठवाड्यातील आणि विदर्भातील शेतकऱ्यांना काय पॉयझनिंग होते, म्हणजे पेस्टिसाइड पॉयझनिंग होते. श्वासामध्ये त्यांचे पेस्टिसाइड जातं. मग हे किती मोठा इश्यू आहे. हे फक्त सिम्पल ह्युमिडिटीची व्हॅल्यू किंवा ड्यू पॉईंटचं व्हॅल्यू हे जर आपल्याला कळाली आणि हे आम्ही आता 45% ह्युमिडिटी आहे हे जर योग्य आली तेव्हा आम्ही नोटिफिकेशन वाटलो आमच्या ॲप थ्रू की तुम्ही आता स्प्रे करू शकता. आणि तुम्हाला माहीत आहे का आपला जी एक्सपोर्ट इम्पोर्टला जो माल जातो, एक्सपोर्ट इम्पोर्टला जो माल एक्सपोर्टसाठी जो माल जातो वेगवेगळ्या कंट्रीमध्ये, त्यांचे काही बेसिक क्रायटेरिया आहेत. बेसिक क्रायटेरिया म्हणजे कसे की उदाहरणार्थ 6 सिग्मा रूल आहेत त्यांचे. आता UK, फ्रान्स, जर्मनी अशा ह्याच्यासाठी आपल्या मालाचा जो रिजेक्शन रेट आहे भारतातल्या तो चीनपेक्षा 7 पटीने जास्त आहे. म्हणजे समजाले ना, 7 पटीने जास्त आहे. टक्के नाही, पटीनं 7 पट जास्त रिजेक्शन रेट आहे. मग हे लॅक ऑफ फार्मरला नॉलेज असल्यामुळे हे सगळं होते. आणि मोस्टली आपल्या भारतामध्ये पेस्टिसाइड झोपली आहे. बॉडी गव्हर्नमेंटची आहे ती किती पण पेस्टिसाइड तुम्ही स्प्रे करा हे करा आणि ते आपण खात आहोत मार्केटला आणून. आता कालच म्हणजे 4 दिवस अगोदर स्प्रे मारले
आणि आज मार्केटला भाव वाढला, शेतकऱ्यांनी माल काढून दिला, तर तोच फवारलेला माल तू अ, किती कालावधी अगोदर, म्हणजे हार्वेस्टिंग करण्याच्या अगोदर किती कालावधी अगोदर पेस्टिसाईड मारायचं, किती नाही, हे सगळं काही हे आपल्याकडे चालतं भारतामध्ये. पण अदर दॅन अदर कंट्री हे तिथे त्यांचे चालत नाही ना. त्यांचे रूल आहे. तिकडचे जे अमेरिकेच्या देशातले, युरोप कंट्रीमधले, नेदरलँड, हे जिकडे जर्मनी, अशा तसं तुम्ही जर 0.5 ml पर लिटर ह्यांच्यापेक्षा जर पेस्टिसाईड स्प्रे केलं तर त्यामुळे कॅन्सर होण्याचे चान्सेस असतात. म्हणून आम्ही तुमचा माल रिजेक्ट करू. हेच तर सोडा, त्यांनी नुसतं काय हेवी मेटल जरी आपल्याला डिटेक्ट झाले आपल्या क्रॉपमध्ये, आपल्याकडे त्रास ते म्हणजे पाण्यामध्ये तर आपल्या हेवी मेटल तर असते सिटी वेस्टेजमध्ये, ह्याच्यामध्ये तळ्याच्या पाण्यामध्ये म्हणा, हे म्हणा. तरी पण ते पण कारण असे 6 सिग्मा रूल आहेत की जेणेकरून आपला रिजेक्शन रेट जास्त आहे चीनपेक्षा. हे कसा कमी करता येईल, त्यासाठी आपण आता फवारणीवर बोलू. फवारणी जर तुम्हाला सांगितलं 0.5 ml पर लिटरच औषध करायचं, आणि नंबर ऑफ, आणि ते कधी करायचं म्हणजे आपण पण त्यांनी स्टँडर्ड ठरवून दिलं आहे. मग ह्युमिडिटीचं जेव्हा कमी असते तेव्हा, म्हणजे सकाळी संध्याकाळी म्हणा, आपल्याला नोटिफिकेशन येईल आपल्या ॲप थ्रू, तर नंबर ऑफ स्प्रे पण आपला पण खरंच कमी होतो आहे आणि एक हेल्दी प्रोडक्ट बनतं आणि औषधाची इफिशियन्सी वाढते. म्हणजे ह्युमिडिटी कमी असताना जर स्प्रे केला तर, आणि साचून कमी वेळ राहतो, जास्त नंबर ऑफ स्प्रे कमी आहेत आपल्या पिकावर, मग क्वालिटी चांगली बनते. हे सगळं फार्मरला नॅकअप नॉलेज आहे. एक्सपोर्ट करायला पण एवढे क्रायटेरिया आहेत, हे फार्मरला माहीत नाही. पण हे सगळं आम्ही आमच्या नुसतं ह्युमिडिटीच्या व्हॅल्यूवरून फार्मरला गाईड करू नोटिफिकेशन थ्रू, हे ठिकाणी हे करा, ह्या मागे हे सगळी प्रोसेस चालते. पण फार्मरला तेवढं काही गरज नाही समजून घ्यायची. फार्मरला सिम्पल 45% ह्युमिडिटी आणि चला स्प्रे करा, सिम्पल. हे तुम्हाला आम्ही एक्सप्लेन करत आहे. आणि प्रोजेक्ट खूप कॉम्प्लेक्स वाटत आहे, पण तसा कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट नाही. हे झालं फवारणीवर. आणि आता तुम्हाला म्हणलं की डिस्टाईल वॉटर वापरायचं, म्हणजे रिव्हर्स ऑस्मॉसिस प्रोसेस थ्रू. म्हणजे आता काही आपण हे करतो ना, काय फर्टिलायझर थोडी सगळे स्प्रे करून देतो, काही पाण्यामध्ये मिक्स करून पण देतो. पाण्यामध्ये मिक्स करून त्याच्यामुळे त्याची इफिशियन्सी वाढते, मुळापाशी डायरेक्ट देतो. आता जे मुळाला फर्टिलायझर द्यायची ते पाण्यावर देऊन काय फायदा, म्हणून आपण त्यासाठी ते करतो. युरिया म्हणा, नायट्रोजन म्हणा, असे काही अमोनिया म्हणा, असे काही पाण्यात थ्रूच आपण देऊ शकतो. त्यासाठी कसं की आता आपल्या हवेमध्ये 21% ऑक्सिजन आहे आणि पाण्यामध्ये 12% आहे. धबधब्याचं जे असतं गंगा नदीच्या, म्हणजे गंगा नदी आता खराब आहे म्हणजे दिल्लीमध्ये, पण तिकडं ऋषिकेशपर्यंत तिकडच्या पाण्याचं ऑक्सिजन लेवल का चांगलं आहे, कारण तिकडं जी मोठे मोठे धबधबे आहेत, त्यामुळे धबधब्या थ्रू पाणी पडतं, त्याच्यामुळे ऑक्सिजन त्या हवेमध्ये जास्त प्रमाणात मिक्स होतं. तसंच आपण ऑक्सिजन पाण्यामध्ये मिक्स होतं हवेतलं 21% हवेमध्ये आहे आणि 12% पाण्यामध्ये आहे. पण तिकडचं 18% ते 15% आहे ऑक्सिजन तिकडच्या गंगा नदीच्या पाण्यामध्ये. तीच आपण शेतकऱ्यांना गाईड करू की हे ऑक्सिजनचं प्रमाण, म्हणजे खत मिसळताना आपण मोकळ्या हवेमध्ये खत मिसळू पाण्यामध्ये, आणि ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं आपल्या पाण्यामध्ये, आणि जेणेकरून जे ॲरोबिक रेस्पायरेशन करतात जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, ट्रायको, सुडोमिडस आणि काय तर मार्टिझम, अशा प्रकारचे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, त्यांना ऑक्सिजन लागतं फर्मेंटेशन करायला, म्हणजे काय आपलं खत बनवायला. पण हे सगळं आपण आपल्या ह्याच्या थ्रू देऊ ना, सगळं न्यूट्रिशन आपण देऊ आपल्याला जेवढं होतं आहे ते. हवेतले 21% ऑक्सिजनचा काही उपयोग करू, म्हणजे
खत व्यवस्थित मिक्स करायचं हवेच्या सानिध्यामध्ये पाण्यामध्ये आणि मग द्यायचं. हे झालं. आणि आपल्या ह्याच्यामध्ये नुसतं हे झालं हवेच्या ऑक्सिजनचा उपयोग कसा करायचा हे झालं. आणि आता रिव्हर्स ऑस्मॉसिसचा उपयोग म्हणजे आपल्या ह्युमन हेल्थला तर 200 TDS पाणी लागतं, तेवढं काही गरज राहत नाही ह्याच्यासाठी. मिनिमम 30 ते 40 किंवा 20 जरी केलं TDSचं प्लॅन्टला तरी चालतं रिव्हर्स ऑस्मॉसिस थ्रू. कारण हे आपल्याला हेवी मेटल हे आपल्या ह्याच्या म्हणजे काय प्लॅन्टमध्ये जाता कामा नये, जेणेकरून रिजेक्ट होता आपला माल कामा नये एक्सपोर्टला. तिकडं 6 सिग्मा रूल त्यांचा क्रायटेरिया आहे अमेरिकेसारख्या कशा जर्मनी नेदरलँड फ्रान्स ह्याचे. मग त्यासाठी आपण रिसॉस्मॉसिस करून डिस्टिल वॉटर बनवून हेवी मेटल आपण पूर्णपणे बाहेर करून आणि हे हवेमधलं ऑक्सिजन वगैरे मिसळून एकदम व्यवस्थित असं न्यूट्रिशन रिच फर्टिलायझर मिसळून पण प्लॅन्टला पाणी देऊ योग्य पद्धतीनं. मग जेणेकरून आपल्याला दुसरा खर्च लागणार नाही, दुसरं हे येणार नाही. हे नॅचरचा यूज करून कसं आपल्याला ऑर्गॅनिक शेती बनवता येईल ह्याच्यावर सगळा सध्या फोकस आहे आमचा मेन ह्याचा. समजलं. आणि आता आर्द्रतेचं प्रमाण जर समजा डिसेंबरमध्ये आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटीमध्ये डिसेंबरमध्ये जर कमी असेल तर जानेवारी फेब्रुवारीमध्ये रेड माइट्स ह्या कीटकाचा अटॅक 100% होणार आहे ह्याची फिक्स आहे. रेड माइट्स म्हणजे धुळीचं जे प्रमाण असतं ना गावाकडच्या शेतकऱ्या, धुळीचं जे प्रमाण जास्त असल्यामुळे रेड माइट्स हे कीटक काय आपलं जे आहे ना ते पान नावाचं जे क्लोरोफिल असते त्याला झाकून ठेवतो. म्हणजे फोटोसिंथेसिसची प्रक्रिया स्लो करतात. मग फोटोसिंथेसिसची प्रक्रिया स्लो झाली तर कुठून फळ बनणार आहे, म्हणजे थोडं सूर्यप्रकाश भेटून आपलं अन्न तयार होत नाही ना. मग हे रेड माइट्स ह्या कीटकापासून कसं प्रिकॉशन करता येईल असतं ते आपल्याला अगोदरच कळणार आहे. जरी डिसेंबरच्या आसपास जर हवेमध्ये धुळीचं प्रमाण वाढलं, आर्द्रता कमी झाली, ड्राय वेदर झालं तर आपण अंदाज लावू शकतो. आणि त्यासाठी कोणते प्रिकॉशन घेता येतात ते आम्ही शेतकऱ्यांना आमच्या ह्याच्या थ्रू सांगू सगळं. बरोबर. मग हे झालं रेड माइट्सच्या कीटकापासून. आणि रेड माइट्सच्या कीटक आपल्या घरामध्ये जे जाळे असतात ना तर तो तयार करतो. रेड माइट्सचा कीटक घरामध्ये जाळे इतकं डेंजर कीटक आहे तो. पिकाची तर काय हालत करत असेल बघा. हे सगळं आम्ही हे करू शेतकऱ्यांना. आणि की काय आता हे पण सांगतो सिस्टम आर्किटेक्चर कसं आहे. पण त्या अगोदर आता आठवले सनलाईटनुसार आपण आपल्या पिकाला कसं पोषण करू शकतो. आता उदाहरणार्थ ब्राझील, पेरू, असं टांझानिया तिकडच्या देशामध्ये कसं सनलाईटचं प्रमाण जास्त आहे. कारण काय, ते विषुववृत्तावरच आहेत ना देश. आपण विषुववृत्तापासून माझ्या मते अंदमान निकोबार बेटापासून गेले विषुववृत्तापासून आपण 4000 किलोमीटर तर महाराष्ट्रातले 4 ते 5000 किलोमीटर वर आहो आपण जास्त. त्याच्यामुळे आपल्यावर तिरका प्रकाश पडतो, सूर्यप्रकाश. तेवढ्या प्रमाणामध्ये सूर्यप्रकाश पडत नाही. आपण जर तिकडची व्हरायटी जर ॲडॅप्ट करायची असली तर त्यामध्ये जेनेटिकली मॉडिफाय करूनच आपल्याला ॲडॅप्ट करावं लागते तिकडची व्हरायटी. आता उदाहरणार्थ आणि त्या व्हरायटी आपल्याकडं सूर्यप्रकाशाची कमतरता आहे, आपण सूर्य तर आणू शकत नाही. तर तेवढंच बनवायचं असलं तर आपल्याला तेवढंच उत्पन्न जर घ्यायचं असेल तर आपल्याला हे बनवावं लागेल. आपल्याला काय नंबर ऑफ पानांची संख्या वाढवावं लागेल, जेणेकरून क्लोरोफिलचं प्रमाण क्लोरोफिलमुळे फोटोसिंथेसिस होतं. फोटोसिंथेसिसचं जास्त झाल्यामुळे फोटोसिंथेसिस प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्याला फळ पण अन्न पण तेवढंच तयार होतं ना. मग पानाची संख्या वाढवायची, आपल्या पिकामधलं अंतर जास्त ठेवायचं. जर तेवढंच उत्पन्न वाढवायचं असेल तर आपल्याला कमी सूर्यप्रकाश आहे ना त्याचा, हे जेनेटिकली मॉडिफाय करून आपण ॲडॅप्ट केली पाहिजे तिकडची व्हरायटी. असं डोळे झाकून ॲडॅप्ट केली नाही पाहिजे. यासाठी आयचार वगैरे संस्था काम करतात. ते आपल्याला तेवढं डीपमध्ये जायचं नाही. सिम्पल की किती लक्स प्रकाश आहे आपल्याकडे, तिकडचा किती लक्स आहे,
हे शेतकरी जर आता कोणी शहाणा शेतकरी जर आणलं तिकडचं बिया आपल्याकडं, तर हे आपल्या वेदरला आपल्यानुसार हे होत नाही असं शेतकऱ्याचं काय म्हणजे लॅक ऑफ नॉलेजमुळे हे सगळे शेतकरी डिसिजन घेतात. त्यांना आम्ही हे करू, आपल्याकडे 60,000 लक्ष प्रकाश आहे, तिकडं किती 80,000 90,000 लक्ष प्रकाश आहे, हे हे शेतकऱ्यांना माहीत राहत नाही. त्यामुळे शेतकरी अयोग्य म्हणजे चुकीचे बी वापरून जर पेरला तर त्याचं नुकसान होऊ नये म्हणून हे सगळे प्रिकॉशन आम्ही सगळं हे गाईड कोण करू शेतकऱ्याला, आमचा प्लॅटफॉर्म. आता हे झालं नुसतं प्रकाशाचं आपलं काय सूर्यप्रकाशावर. आणि आता बघायचं म्हणलं तर स्लरी एक आपले नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे ते स्लरी नावाचा काही तर हे आहे म्हणजे बायोगॅसातले वेस्ट, बायोगॅस वेस्ट आणि काहीतरी काय लॅक्टोबॅसिलाइज जे जीवाणू आहे ताक टाकून त्याचं स्लरी नावाचं हे म्हणजे एक लिक्विड बनवून आपलं शेणखत आणि म्हणजे ते बनवून एक ऑर्गॅनिक फर्टिलायझर त्यांनी तयार केलं आहे विदाऊट असले अमोनिया हे ऑर्गॅनिक शेतीसाठी. ते हे सगळं शेतकऱ्यांना नॉलेज आम्ही नवीन नवीन प्रोव्हाइड करू नोटिफिकेशन थ्रू कसं बाबा काय करायचं. लॅक्टोबॅसिलाइज जे बॅक्टेरिया आहे आपलं जरी हे काम कुठं येतं, लॅक्टोबॅसिलाइज बॅक्टेरिया हे ॲसिडिक काय एन्व्हायरमेंटमध्ये ग्रो होतो. जरी तुमची जमीन ॲसिडिक असली तर तुम्ही कसं हे करू शकता, pH जर कमी असला तुमच्या जमिनीचा तर तुम्ही हा स्लरीचा उपयोग तुम्ही शेतामध्ये करू शकता. हे कशावरून ठरतं, जमिनीचा pH मॉनिटर सॉईल मॉनिटरिंग केल्यावर. हे सगळं मी सेन्सरचे वेदर स्टेशन काय सेन्सरचे आहेत सॉईल मॉइश्चर तर होत नाही, हे हायड्रोमीटरनं होतं. जमिनीचा pH किती काय आपलं लिक्विड डेन्सिटी कळते, सोडियमचं प्रमाण जास्त आहे कॅल्शियमचं हे एक्सेस युरिया झाला. हायड्रोमीटर आम्ही आमच्या ह्याच्यावर थ्रू मध्ये वापरणार. हायड्रोमीटर किती 250 रुपयाला भेटतं, हे पण आम्ही इंटिग्रेट करणार आहोत. आणि आता हे झालं बडबड सगळं. पण आणखीन एक आठवलं आपल्याकडे जी रानभाज्या आहेत ही भाज्या आहेत. आता करटोल्याची भाजी हे एक्सपोर्टला 400 रुपये किलो विकते आणि हे शेतकऱ्यांना कुठं माहीत असतं. आता मिरची वगैरे आता आंतरपीक पपयामध्ये मिरची लावा, आपल्याकडे जमिनीचा उपयोग कसा करायचा, पपयामध्ये मिरची लावायचं. मी शेतकऱ्यांना काय व्हर्टिकल फार्मिंग करा इस्रायलसारखे असे बोलत नाही. सिम्पल आंतरपीक काय घ्यायचं, कसं घ्यायचं, म्हणजे कुठलं घेतलं पाहिजे, कोणत्या रिजनला काय आहे आणि मार्केट डिमांड काय आहे, त्याची एक्सपोर्टला रेट काय आहे, हे सगळं आम्ही शेतकऱ्यांना गाईड करू आमच्या प्लॅटफॉर्म थ्रू. एवढंच सिम्पल. आणि आता झालं बडबड अशी. पण प्लांटला एक्स्ट्रा डोस द्यायचं नाही. एक्स्ट्रा डोस दिलं आपलं किती कॅन्सर कॉज होते तसल्या फवारण्यामुळे शेतकऱ्याचं पण हे होते काय नुकसान, म्हणजे किती नंबर ऑफ स्प्रे करा किती करा, मग हे सगळं होतं. आणि हे सगळं जे मी बडबड केलं हे सिम्पल आहे. साधं पाणी घालायचं कसं घालायचं, कसं साधं खत मिक्स करून पाणी घालायचं कसं करायचं हेच सांगितलं. फवारणी कशी करायची, कोणत्या वेदरला करायचे, कोणत्या टायमिंगला करायचे, हेच मी इतके बडबड केले. तुम्हाला वाटत असेल भाई हे काय बोलाले काय नाही, हे लाईटची इंटेन्सिटी कशी आहे काय नाही. जर आता चुकीचं बी ॲडॅप्ट करायला हे शेतकऱ्याचं नुकसान होणे म्हणून मी हे सगळं सांगितलं आहे. जेवढे रिसर्च केलं होतं आता रिसर्च पेपर वगैरे दाखवतो. मी सध्या मोबाईलवर बनवत आहे. हे माझ्या मतेने 3रा व्हिडिओ आहे. लॅपटॉपला प्रॉब्लेम यायला आहे, ह्याच्यासाठी हेडफोनला प्रॉब्लेम येत होता. तर उद्या हे होते. आता मी जर सांगायचं म्हणलं तर आता हे बोलतो आपलं टेक्निकल अप्रोच. आम्ही कसं हे सगळं करणार तर कसं आहे भेंडी 3च गोष्टी आहेत, 3च गोष्टी करायच्या आहेत आणि ते कशा करायच्यात मी सांगतो तुम्हाला. आता हे जे डायग्राम आहे बघा इथं फार्मर रिसिव्ह रिझल्ट हे आता कसं होतं हे सगळं सांगतो मी. आता हे इथं पहिल्यांदा अपलोड शेतकरी प्लॅन्ट इमेज अपलोड करणार दिसत आहे. मग ह्यासाठी वेब ॲप्लिकेशन आम्ही बनवलं. हे फ्रंट एंड आम्ही रिॲक्ट 10.1 CSS
उपयोग करून बनवले आणि व्हर्सलवर आम्ही फ्रंट एंड डिप्लॉय केले. बॅक एंडला आपलं फास्ट API सर्व्हर आहे. इमेज हँडलिंग करते थ्रू जेमिनी API, API की आणि API कम्युनिकेशन होते. आणि SQLमध्ये आपल्याला डाटा आहे वगैरे सगळं स्टोअर होते. आणि बॅक एंड तर रेंडरवर आहे. डिसीज नेम आणि कॉन्फिडन्स स्कोर हे सगळं फ्रंट एंड डिस्प्ले होणार. हे झालं आमचं हे. आणि आम्ही आमच्याकडे डाटा जसा जसा येईल तसं आम्ही मशीन लर्निंग मॉडेल बनवू. हे सध्या तर आता जेमिनी API कीचा यूज करून चालू आहे. आणि आम्ही किती टक्के कॉन्फिडन्स आहो आमच्या ह्याच्यावर हे आम्ही कॉन्फिडन्स स्कोरवरून सांगू. हे स्मार्ट इरिगेशन मॉनिटरिंग हे तर तुम्हाला कसं आहे काय नाही, IoT ESP32 वगैरे वापरले यासाठी. म्हणजे लाईव्ह डेटा आता प्लॅन्टचा सॉईल मॉइश्चर कमी झाले हे कसं करणार आमच्या वेबसाईटला, तर हे ESP32 हे वापरले जेणेकरून लाईव्ह वायफाय थ्रू मॉनिटर करता येऊ आणि ऑटोमॅटिकली चालू करता येऊ. विदर API यूज केले रेन प्रोडक्शन. म्हणजे हे आम्ही आता हे ऑथेंटिकेशनसाठी म्हणजे लॉगिनसाठी फायरबेस ऑथेंटिकेशन सध्या तर हे इंटिग्रेट केले. कारण JWT जे ऑथेंटिकेशन आहे हे सिक्युअर आहे. गुगलचा पण 8,000ला आहे. असल्यामुळे आम्ही ते यूज केलं नाही. पायथन बॅकएंड तर आमचं पायथनमध्ये आहे. फास्ट API तुम्हाला ऑब्वियसली कळलंच असेल. एवढंच आहे फ्रंट एंड. तुम्हाला ह्याच्यामध्ये पुढच्या काही मिनटामध्ये तुम्हाला दाखवतो आमचं म्हणजे हे कसं आहे कसं चालू आहे. हे आपली फेज कसं डेव्हलपमेंट, कसं सिस्टम डिझाईन काय, बॅक एंड इंटिग्रेशन आहे हे कसं म्हणजे डेव्हलपमेंट फेज आहे. हे फ्युचर आणि स्केलेबिलिटी तर तुम्हाला सांगितले, तरी पण तुम्ही वाचून घेऊ शकता. हे तिथंच बोललं मी. हे 3 फेज फर्टिलायझर शॉप इंटिग्रेशन, नोटिफिकेशन व्हॉट्सअप थ्रू आम्ही त्यांना देऊ. काही शेतकऱ्यांना सोपं पडत असेल तर. आणि आमचं जे टार्गेट ऑडियन्स आहे ॲग्रिकल्चर शॉप तुम्हाला म्हणलं ते फर्टिलायझर शॉप ई-कॉमर्स वेबसाईट बनवली त्यांच्यासाठी. हे डिपार्टमेंटल रिसर्च ऑर्गनायझेशन आहेत. म्हणजे हे त्यांना कसं म्हणजे पुढे जर स्केलेबल करायचं असेल. आणि आम्ही शेतकऱ्यांना कसं बनवू, कमर्शियल शेतकरी बनवू. शेतकऱ्यांनी कोणाच्या पण सबसिडीवर कर्जमाफी नाही मागितली पाहिजे. असं गव्हर्नमेंटवर डिपेंड राहिलं नाही पाहिजे. कर्जमाफी करा. आम्ही शेतकऱ्यांना सजेस्ट करू, जर तुम्हाला आता हे लय होईल पण छोटी मुंबडी 5 लाख रुपये पर एकर हे जर भेटलं तरच तुम्ही शेती करा किंवा करू नका. हे सगळं होतं आणि कसं करणार आहे. आणि आता थोडं बोलायचं म्हणलं तर आम्ही पुढे व्हॉईस असिस्टंट पण ॲड करू आमच्या ह्याच्यामध्ये प्रोजेक्टमध्ये. शेतकऱ्यांना सिम्पल टाईप करायला अवघड जाते, शेतकऱ्यांना माहीत आहे त्यांच्या लोकल लँग्वेजमध्ये, मराठीमध्ये म्हणा. आणि हेल्प डेस्क करू आम्ही गाईड करण्यासाठी. फंडिंग भेटले तर कॉल थ्रू पण आम्ही गाईड करू. आता तुम्हाला हे दाखवायचं होतं आपलं रिसर्च मी कसा केला आहे, कुठून केला आहे. काही रिसर्च आयझरचे पेपर वगैरे वापरले. आणि हे आपलं डेल्टा टी चार्ट वगैरे मी तुम्हाला दाखवतो. 1 मिनिट. व्हॉट्सअपमध्ये आहे बहुतेक. ओ शेट चालू आहे. मला वाटलं गेला भाई हा पण व्हिडिओ. हे मी सगळं नोट्स वगैरे काढल्या तिथून. हे आपले स्मार्ट इरिगेशन अंडर वॉटर हे अबुधाबीमध्ये चालते. असं म्हणजे अंडर वॉटर स्मार्ट इरिगेशन सिस्टीम म्हणजे इव्हॅपोरेशन रेट कमी हवं म्हणून. हे डेल्टा टी चार्ट म्हणजे ड्यू पॉईंट कधी, ह्युमिडिटी कधी, कशी हे वापरलं. हे आपले नोट्स मी तुम्हाला जे बडबड केलो हे ह्याच्या थ्रू केलो झालं. आणि आता तुम्हाला हे दाखवत होतं ना आपलं वर्किंग. एक हे आपलं प्लॅन डॉक्टर आहे. AI स्टार डायग्नोस सिम्पल.
आपण इथून इमेज अपलोड करू शकतो कॅमेरा थ्रू म्हणा डायरेक्ट सिंपल. हे ॲनालाइज करून देऊ शकतो आणि रिसर्च पेपर दाखवू जाऊ द्या तरी पण 1 मिनिट दाखवतो रिसर्च पेपर पण वेट. हे जे रिसर्च पेपर बनलेले आहेत आपल्या हे जे मी कुठून शोधले आपला महालचा जो प्रोजेक्ट होता त्या थ्रू शोधले ॲकॅड रिसर्च पेपर त्या थ्रू हे शोधून घेतले रिसर्च पेपर. आणि तुम्हाला माहितीच आहे आपला अगोदरचा प्रोजेक्ट कसा होता. डाउनलोड्समध्ये आणखी रिसर्च पेपर बघायचं म्हणलं तर तेच एलिगन हँड. इकडून तिकडून ChatGPT करून डाटा कसा बसा गोळा करून हे केला व्हिडिओ. धन्यवाद. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.